Thank you so much, अजित देसाई सर. वन्स अगेन सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. ज्या ज्या दानशूरदात्यांनी आपल्याला मदत केली आहे त्या सर्व दानशूरदात्यांचा मी नामोल्लेख करतोय. ब्रदर्स 11 चषक सोनारपाडा आयोजित भव्य दिव्य ओरम अंडर 21 फॉर्मॅट मधील स्पर्धा, तिचं प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक जे चषक आपल्याला लाभलेत स्वर्गीय सुरेश दत्तू पाटील यांच्या स्मरणार्थ श्री सम्राट सुरेश पाटील यांच्या वतीने आम्हाला ब्युटिफुल ट्रॉफीज प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचं सौजन्य झालंय, त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करणार आहोत. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि मालिकावीर साठी चषक आम्हाला सुमित विजय पाटील यांच्या वतीने सौजन्य झाले, त्यांचा विशेष आभार असेल. नरेशजी ठाकूर सोनारपाडा यांच्या वतीने आम्हाला मालिकावीरसाठी सायकल सौजन्य झाली आहे, त्यांचा विशेष आभार असेल. आपल्याकडे तरी पण बाकी 3 बॉल. तसेच मॅन ऑफ द मॅच साठी ब्युटिफुल ट्रॉफी अक्षयजी भोईर उंबारली यांच्या वतीने आम्हाला सौजन्य झाले, त्यांचा विशेष आभार. उत्कृष्ट फलंदाजासाठी बॅट मयूरजी केडे यांच्या वतीने सौजन्य, त्यांचा विशेष आभार. उत्कृष्ट गोलंदाजासाठी बूट यश अनिल पाटील यांच्या वतीने आम्हाला सौजन्य झाले, त्यांचा विशेष आभार असेल. विशेष सहकार्य येस ओके रनआउट साठी ऑनफिल्ड डिसिजन नॉट आउट आहे. आपण तिसऱ्या पंचाची मागणी करण्यात आली आहे. विशेष सहकार्य मुकुंदजी मात्रे सोनारपाडा यांच्या वतीने लाभलंय. तकदीरजी काळन हेडुटणे यांच्या वतीने आम्हाला विशेष सहकार्य लाभलंय. जयश्री पाटील गोळवली यांच्या वतीने आम्हाला विशेष सौजन्य लाभलंय. नॉट आउट असतील सर 3 धावा ना 3 येस इट इज. जयश्री पाटील गोळवली, नितीनजी पाटील सोनारपाडा, सम्राटजी पाटील यांच्या वतीने आम्हाला विशेष सौजन्य लाभलंय. सागावचे रामचंद्र माने साहेब यांच्या वतीने आम्हाला विशेष सौजन्य लाभलंय. सचिनजी गायकर गोळवली, मुकेश वसंत पाटील साहेब सोनारपाडा माजी सरपंच यांच्या वतीने आम्हाला विशेष सौजन्य लाभलंय. सोमनाथजी भोईर उंबारली, सचिन दादा भोईर उंबारली, चंद्रकांतजी म्हात्रे सोनारपाडा, सचिनजी गुप्ता हसदे, रविदादा म्हात्रे देसाई, गजानन मोतीराम पाटील नगरसेवक, शैलेश लालचंद भोईर शैलेशा लालचंद भोईर मॅम नगरसेविका यांच्या वतीने देखील आम्हाला विशेष सौजन्य लाभले, त्यांचे देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करणार आहोत. प्रशांतजी माळी भोपर, शैलेशदादा गायकर गोळी यांच्या वतीने आम्हाला बॉलबॉक्स सौजन्य झाले, त्यांचा विशेष आभार. मदनजी केणे सोनारपाडा यांच्या वतीने आम्हाला जेवणाची सोय लाभली, त्यांचा विशेष आभार. देवा पाटील हेदुडणे यांच्या वतीने आम्हाला विशेष आर्थिक सहकार्य लाभले. या सर्व दानशूरदात्यांचा आपण विशेष उल्लेख करणार आहोत. जाऊया मैदानाच्या दिशेला, जिथे धावसंख्या फलकावरती पाहायला मिळतीये 11. यावेळेस देखील टर्न करण्याचा प्रयत्न होता मैदानावरती. रॉणित आणि रॉणितच्या जोडीला आपल्याला पाहायला मिळेल. टके असे 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतात. माधुजी पाटील मोनिका वॉटर सप्लायर यांच्या वतीने आम्हाला पाण्याची सोय लाभली आहे, त्यांचा देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करणार आहोत. जाऊया मैदानाच्या दिशेला. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते जी मात्र 12 आकड्यावर. बॉलचा विचार केला तर बॉल आतापर्यंत झालेत 5. शेवटचा बॉल असेल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. फटका दमदार पाहायला मिळतो. एक्झॅक्टली मैदानावरती आलेली सिंगल. रनआउटचा प्रयत्न झाला नाही. एक धाव कंप्लीट होईल. षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती. येस 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. येस एक्झॅक्टली 2 धावा कंप्लीट. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 14 पाहायला मिळतील. 14 आफ्टर फर्स्ट ओव्हर. षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती समाप्त. धावसंख्या फलकावरती 14 धावा पाहायला मिळणार आहेत. फार चांगली मैदानावरती फलंदाजी पाहायला मिळतीये टीम देसाई संघाच्या वतीने. पडलेगावचे सिद्धार्थजी पाटील साहेबांना विनंती असेल आपण मुख्य अतिथी मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. आणि यांची विनंती आहे पाटील साहेबांना मुख्य व्यासपीठावरती उपस्थिती दाखवणं गरजेचं आहे. षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल, जे मात्र पहिलं समाप्त. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते, जे मात्र जाऊन पोहोचलंय 14-14 या आकड्यावर. विराज चला वेळ वाचवणं गरजेचं आहे टीम कामतगर. विराज बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील.
विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय 14 वरती हा मोठा धक्का बसलाय. रोडीच्या खेळीचा अंत. चला नवीन बॅटर मैदानावरती नाव सांगायचं. धनंजय पाटील. ओके. 12th मॅन आलाय पण त्याला नावच माहिती नाही. गावचाच आहे ना अपोऱ्या. विराज पाहायला मिळतील. विराजच्या वतीने फार चांगली गोलंदाजी. मैदानावरती बॉल हवे मध्ये डाऊन द बॉल फिल्डर अंडर द बॉल आले. कॅच कंप्लीट होईल. फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन आल्या पावली परतावं लागेल मागावरी. धनंजयच्या खेळीचा अनंत. धनंजय बॅक टू दी पवेलियन. मिस्टेक झाली आहे धनंजयच्या वतीने. अंत झालाय आता या इनिंगचा. फलंदाज बाद. दोन बॉल वरती 2 विकेट आलेत. नवीन बॅटर मैदानावरती रोशनला आपण पाहतोय. यावेळेस देखील फुलटॉस पाहायला मिळाला. मिस्टेक थोडीशी फलंदाजाच्या वतीने पाहायला मिळते. फुलटॉस बॉल जर तुम्ही मिस करताय तुमच्यावरती प्रेशर भरपूर सारं दिसतंय. एक्झॅक्टली आपण तेच पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 14 आल्या. दुसऱ्या षटकाची सुरुवात झाली. 2 बॉल वरती 2 बॉल पाहायला मिळतोय. मैदानावरती कमबॅक होईल का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं राहणार आहे. यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न बॉल हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल फिल्डर येण्याचा प्रयत्न करतील. कॅच साठी कॅच कंप्लीट. फलंदाज बाद. जबरदस्त कॅच. संपली आहे फलंदाजाची मॅच. विकेटचं पतन. रोशन बॅक टू दी पवेलियन. दोन बॉल वरती 2 विकेट. त्यानंतर डॉट बॉल आणि त्यानंतर पुन्हा एकदा विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉलची होत असताना समाप्ती मैदानावरती. डॉट बॉल जबरदस्त पाहायला मिळतोय. बॉलिंग चांगली झाली आहे. नो डाऊट ॲट ऑल. फटक षटक होईल काय देखील पाहणे इंटरेस्ट. डॉट बॉल पहिलं मैदान षटक पाहायला मिळतो. अफलातून कामगिरी पाहायला मिळते. जबरदस्त कामगिरी गोलंदाजाच्या वतीने पाहायला मिळेल. विराज होते मैदानावरती राज करत असताना. जबरदस्त कामगिरी. कामतकर संघ या मॅच मध्ये आता फ्रंट फूट पोझिशन वरती पाहायला मिळतोय. चला कामतकर टीम. विराज भाऊ वेळ वाचवणं गरजेचं आहे. स्पीडअप करायचं आहे. यानंतर देखील आपल्याला भरपूर सामने कव्हर करायचे. त्यामुळे वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य. ओके. उंबरडे आणि हे दुटणे. चला दोन्ही टीम टॉस साठी या.
चला उंबरडे संघाचे कर्णधार, हेदुटणे संघाचे कर्णधार. चला वेळ वाचून अत्यंत गरजेचं आहे, विनंती असेल. षटक क्रमांक 2 मैदानावरती समाप्त, धावसंख्या 14. रितेश आपल्याला पाहायला मिळतील. रितेशच्या वतीने कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं हे तितकंच महत्वाचं. ऑनसाईडला टर्न करण्याचा प्रयत्न, एक्झॅक्टली पंच कळवत आहेत. फलंदाज बाद. विकेटचं पतन होत असताना अजून एक धक्का बसतोय. वन मोर विकेट डाऊन फॉर टीम. मैदानाच्या बाहेर जात असताना फलंदाज अजून एक धक्का बसतोय. तिसरे संघ आता बॅकफूट वरती. येस डीजे. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय विकेटचं पतन होत असताना अजून एक धक्का बसतोय मैदानावरती. नवीन बॅटर अभि आपल्याला पाहायला मिळतील. आता अभिच्या वतीने कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. बॅटची एज पाहायला मिळते. फाईन लेगच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय, मैदानावरती आलेली पाहू शकतो, जी मात्र आपण सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे. फलकावरती धावा 15 पाहायला मिळतील. 15 ऑन द बोर्ड. 15 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. एक्झॅक्ट मैदानावरती आपण म्हणू शकतो जशी गोलंदाजी अपेक्षित होती दुसऱ्या ओव्हरमध्ये अगदी तशीच गोलंदाजी झाली आहे. थोडस आपण म्हणू शकतो मैदानावरती मिस्टेक पाहायला मिळाली, मात्र त्याला वगळता फार चांगली गोलंदाजी ओव्हर नंबर 2 मध्ये. पहिलं षटक जर विसरलं तर मात्र दुसरं षटक मेडन आणि तिसऱ्या ओव्हरची सुरुवात देखील जबरदस्त पाहायला मिळते. कोरडप्याचा बॉल इथे देखील पाहायला मिळेल. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामधून जोपर्यंत फिल्डर येतील मैदानावरती सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि फलंदाज झालेत बाद. विकेटचं पतन 1+ रन आउटची विकेट. बॅटर मैदानावरती प्रेम. प्रेमला आपण पाहतोय. आता प्रेम कशी कामगिरी करेल ते देखील पाहणं तितकंच गरजेचं राहणार आहे. वन प्लस रनआउटची विकेट आपल्या सर्वांना पाहायला मिळते. मैदानावरती बॅकफूट वरती संघ सध्याच्या घडीला दिसे. हेदुटणे संघ थोडस बाहेर व्हा प्लीज, तुम्हाला इजा होऊ शकते. चला नेक्स्ट मॅच हेदुटणे विपक्ष उंबरडे अशी असेल. टॉस साठी या दोन्ही संघ हेदुटणे आणि उंबरडे लगेच टॉस साठी यायचे विनंती असेल आणि मॅच सुरू करायची. ही देखील नम्रतेची विनंती. तिसरे संघ थोडासा बॅकफूट वरती आपल्याला पाहायला मिळेल. शॉर्टर वनचा वापर करण्यात आला. टी बार मैदानावरती आपण पाहू शकतो. सुमित शेट्टी आणि त्यांच्या जोडीला विहानाजीच्या नावाने आपण अनेकदा संघ पाहिलाय. संघाची बांधणी देखील केली जाते. लकी प्रिन्सेस विहाना देखील आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील शॉर्टर वनचा वापर मैदानावरती करण्यात येतोय. एक्झॅक्टली आपल्याला पाहायला मिळेल. टॉपॉनशी होत असताना समाप्ती. चांगली गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. आलाय बॉल डॉट. पहिला व्हाईट बॉल, त्यानंतर आलाय बॉल डॉट. यावेळेस देखील ऑन साईडला टर्न केला. सुखतर लाच जवाब पाहायला मिळतो. बॉल निघून चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला दमदार सिक्सर षटकार. अशा षटकारांची नितांत गरज आहे. मैदानावरती आलाय बॉल डॉट. षटक क्रमांक मैदानावरती तिसरं समाप्त होईल. धावसंख्या फलकावरती 23-24. 24 धाब्यांचं लक्ष. कॅमेरामॅनला विनंती आहे कॅमेरा इकडे आमचं समालोचन कक्षाजवळ रोल करायचंय. समालोचन कक्षाजवळ रोल करायचं. लकी प्रिन्सेस विहाना आपल्याला पाहायला मिळेल आणि सुमित देखील पाहायला मिळत आहेत. सुमित शेठ पाटील याच्या खांद्यावरती
केला जाईल उंबाडे संघ. चला कुठे आहात लगेच या टॉस साठी. दोन ओव्हरची मॅच असेल याची नोंद करून घ्यायची आहे. चला 2 ओव्हरची मॅच असेल याची नोंद करून घ्यायची आहे. चला 2 ओव्हरची मॅच आणि आपण देखील टॉस करतोय. हेदूटने विपक्ष उंबाडे अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. 2 ओव्हरची मॅच लगेच मॅच स्टार्ट करायची आहे ही देखील विनंती असेल. टॉस आपण करतोय. जितू शेठ यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना टॉस झाला आणि टॉस जिंकलाय उंबाडे संघाने. डिसिजन 2 ओव्हरची मॅच आहे. फिल्डिंगचा निर्णय घेतलाय टीम एदूटने. लगेच आपण जशी मॅच फिनिश होईल खेळाडू कक्षाचा ताबा घेऊन सलामीचे 2 फलंदाज मैदानावरती पाठवायचे आहेत. जबरदस्त पंजाबची भूमिका आपल्याला पाहायला मिळते मॅन फ्रॉम वसार राजर्षी वायले सरांच्या वतीने. त्यांचं विशेष कौतुक करणं गरजेचं आहे. दुसरीकडे संदर्भचे एक जबरदस्त पंच शांत संयमी आणि तितकेच सटीक डिसिजन देणारे शशांकजी पाटील सर देखील आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचं देखील आपण विशेष असं कौतुक करणार आहोत. जबरदस्त मैदानावरती कामगिरी करावी लागेल जर या मॅचला जिंकायचं असेल देसाई संघाला तर. त्यांचे स्पेशली गोलंदाज कारण फक्त 24 धावेचं लक्ष आहे. कामतगर संघ टीम कामतगर 24चं लक्ष आहे. 24चं टार्गेट याची नोंद करून घ्या. चला मॅचला होती सुरुवात. सलामीची जोडी मैदानावरती झाली दाखल. गौरव आणि गौरवच्या जोडीला दीपला आपण पाहतोय. मॅच इज ऑन. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज. मॅचला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. पहिला बॉल मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न एक्झॅक्टली पाहायला मिळाला. सिंगलला वाढ होईल. टीमच्या टोटल मध्ये फलक जाईल. 1 रन ऍड होईल. धावसंख्या फलकावरती 1. बॉलरचं नाव काय आमच्यापर्यंत कळवायचंय. बॉलर नेम. बॉलरचं नाव काय. धनंजय. धनंजय पाहायला मिळतील. धनंजयच्या वतीने कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं तितकंच गरजेचं. 24 धावेचं लक्ष प्रति षटकामागे 8.00 ची आस्किंग गती आहे. त्या गतीला मेंटेन करण्यासाठी तुम्हाला मैदानावरती कमबॅक करावं लागेल आणि डॉटबॉल पर्सेंटेज वाढवावे लागतील. एखादा मोठा फटका आला तर 3 ते 4 डॉटबॉल तुम्हाला फेकणं गरजेचं आहे. त्यावेळेस तुम्ही धावा डिफेंड करू शकता हे माहिती आहे. ऑनसाइडला टर्न करण्याचा प्रयत्न झाली आहे. मिस्टेक. कीपर बीट. फाईन लेग बीट आणि बॉल निघून चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. येस वाईट प्लस या 4 नशिबाच्या 5. चोवीस धाब्यांचा बचाव करायचं संरक्षण करत असताना झाली मिस्टेक.
धनंजयच्या वतीने आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाच्या 5 धावा. वाईट +4. एकूण 5 धावा फलकावरती होती लाड. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 6 या आकड्यावर. ऑन साईडला वळवण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता. एक्झॅक्टली तसा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न मात्र आलाय बॉल डॉट. लाईन मिस केली आहे. अक्रॉस द लाईन क्रॉस बॅटेड स्ट्रोक. हॉरिझॉन्टल बॅट स्विंग आपल्याला पाहायला मिळाली. पॅडल स्वीप मारण्याचा प्रयत्न होता मात्र आलाय बॉल आपण पाहू शकतो जो मात्र डॉट. गोलंदाज देखील तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. धनंजय यावेळेस पुल केलाय. स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे आलेला दमदार 6 धाब्यांसाठी सिक्सर. पायदीप सिक्सर आलाय. षटकाराच्या साथीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. पुढे सरकत असताना 12 ऑन द बोर्ड. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. सिक्सरच्या साथीने धावसंख्या 12 झालेत अजून 12ची आवश्यकता. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. रोशनजी फराड सर आपल्याला पाहायला मिळतील. सकाळच्या सत्रामध्ये सागरजी फराड सर 2 भाऊ. दोन्ही बाबांच्या वतीने ही वाहिनी आपल्याला पाहायला मिळते. ओमसाई MTC लाईव्ह. जबरदस्त त्यांची क्लॅरिटी क्वालिटी प्रोफेशनलिझम आपल्याला नेहमी पाहायला मिळतो. नीट अँड क्लीन टेलिकास्ट. यावेळेस स्ट्रोक नीट अँड क्लीन पाहायला मिळतोय. डीपच्या वतीने स्विचिटचा स्ट्रोक. बॉल निघून चालला डी बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला दमदार 4 धाव्यांसाठी चौकार. आलेला चौकार. चौकाराच्या साथीने धावसंख्या जाईल पुढे. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 16 या आकड्यावर. 16 ऑन द बोर्ड. 8 धाव्यांची अजूनही आवश्यकता. ऑन साईडला टर्न केलाय. स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळतोय. दीपच्या बॅट मधून पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. धावसंख्या फलकावरती 20. चौकाराच्या साथीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना पाहायला मिळेल 20 या आकड्यावर. 13 मध्ये 4. एक बॉल बाकी आहे ना. 13 मध्ये 4 ची आवश्यकता. सर एक बॉल बाकी आहे ना. एक बॉल शिल्लक आहे. पकडलंय पहिला एक बाय जाऊ दे पण आपण बरोबर आपण बरोबर एक वाईड वर चौका गेला बरोबर आहे. वाईडला चौका त्यांनी चौका पहिला बॉल त्यावरती लेगबायची सिंगल आली. त्यानंतर वाईड वरती चौकार आला. मग दुसरा बॉल जो होता लिगल तो डॉट. त्यानंतर तिसरा बॉल सिक्सर. चौथा बॉल चौकार आणि 5वा बॉल चौकार. 5 चेंडूचा खेळ झाला एक्झॅक्टली. एक बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल. 4 बॉल पण बोललो 13 बॉल 13 मध्ये 4 बोललो भाई लागतात 13 मध्ये 4 ची आवश्यकता आहे. हे इक्वेशन पाहायला मिळतोय. 13 मध्ये 4 आणि दीप मैदानावरती जबरदस्त फलंदाजी करतायत. विराट 3 विकेट घेतल्या. 1 पण रन नाही दिले. मिडल ओव्हर चलिए मिस्टेक पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. मैदानावरती आलेली सिंगल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. बघता बघता 2 तर कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाईट +4.
सामना झाला फिनिश आणि सामना जिंकलाय टीम खामतगर संघाने. अभिनंदन. हार्ड लक टफ लक देणार आहोत टीम देसाई संघाला. चला पुढील मॅचच्या दिशेला आपण वळणार आहोत. मात्र या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विदाउट एनी डाऊट मेडन षटक हाताळलं, 3 विकेट घेतल्या, अशा दमदार गोलंदाजीचं प्रदर्शन ज्याने दाखवलं असा विराज सामन्याचा सामनावीर पाहायला मिळेल. विराज आपण यायचंय आणि लगेच फिल्डिंग लावून घ्या.